तर आता आपण आजच्या सेशनला सुरुवात करतो. ठीक आहे. ओरा काय असतो याच्याविषयी आपण आता थोडीशी चर्चा करू. ओरा काय असतो तर आपल्या शरीराभोवती, ठीक आहे, एक प्रकारचं एक तेजाचं वलय असतं. ठीक आहे. त्याला आपण ओरा म्हणतो. एक इन जनरल ही सगळ्यांची एक संकल्पना आहे. जर आपण महापुरुषांचा किंवा देवी देवतांचे जर प्रतिमा बघितल्या तर त्याच्या मागे असं एक चक्र काढतात लोक, ठीक आहे नाही. तर ते चक्र किंवा ते एक तेजोवलय काय आहे, ठीक आहे नाही, तर ते एक ओराचं प्रतीक आहे. ठीक आहे. जर आपण महापुरुषांचे फोटो जर बघितले तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे एक वलय काढतात लोक. ठीक आहे. तर ते काय आहे तर ते एक ओराचं प्रतीक आहे. पण ओरा कसा असतो तर जितकी आपली साधना स्ट्रॉंग तितका आपला ओरा स्ट्रॉंग असतो. ठीक आहे. तो किती दूर असतो, ठीक आहे, तर जसं आपण एखाद्या महत्वपूर्ण व्यक्तीचं जर नाव घेतलं तर सध्याच्या काळामध्ये नरेंद्र मोदी ह्या व्यक्तीचा जर ओव्हरऑल जेव्हा लोकांनी चेक केला तर तो 25 ते 30 किलोमीटर एवढा त्यांचा ओव्हरांची व्याप्ती आहे. ठीक आहे. तर प्रत्येक व्यक्तीचा ओव्हरा आणि त्याचं एक सर्कल हे खूप वेगवेगळ्या स्तरामध्ये विस्तारलेलं असतं. तर हा ओरा जेवढा आपला स्ट्रॉंग होत जाईल तेवढी आपली अनुभूती तेवढी आपली योग्यता ही वाढत जाते. ठीक आहे. आणि मग ती व्यक्ती आध्यात्मिक उन्नती किती करणार, ह्या लाईफमध्ये त्याचं किती उन्नती होणार हे सगळं सगळं आपण त्याहून गेस करू शकतो. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही कोणाचा ओरा चेक करू शकला, ठीक आहे, तर तुम्हाला ते समजू शकेल. तर ओराचं काय महत्व आहे तर आपण फक्त साधनेपुरते इथे आज विचार करणार आहोत की आपला ओरा स्ट्रॉंग असला, साधनेमधून तो स्ट्रॉंग होणार आहे. आणि आपला ओरा इतका पॉवरफुल, ठीक आहे, तितके आपली एनर्जी जी आहे तर ती असं समजायची की पॉवरफुल आहे. आणि नेक्स्ट तो आपण सूक्ष्म ते सूक्ष्म स्तरामध्ये प्रवेश करू शकतो. ठीक आहे. हा त्याचा एक बेनिफिट आहे. अनेक रंगांमध्ये सुद्धा लोक त्याला बघतात. ठीक आहे. ओराला वेगवेगळ्या प्रकारे त्याला डिफाईन केलं जातं. ठीक आहे. तर आपण म्हणजे ओरा काय आहे आणि ओराच्याच विषयी सगळ्या गोष्टी काही आपल्याला फक्त साधनेपुरता त्याचा विचार करायचा आहे. ठीक आहे. तर मागच्या वेळेस थोडस मी तुम्हाला सुरक्षा कवच निर्माण करणं आणि त्याला थोडासा स्पर्श करण्याचा एक आपण प्रयत्न केला होता. ठीक आहे. आणि थोडासा तुम्ही ट्राय केलं होतं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. ज्या ज्या वेळेस तुम्ही साधना करणार त्या त्या वेळेस तुम्ही याची प्रॅक्टिस करा. तर तुम्हाला हळूहळू ज्यावेळेस अगदी स्ट्रॉंगली जाणवलं पाहिजे, जसं एखादी वस्तू आपण हातामध्ये घेतो ती जितकी आपल्याला जाणवते अगदी तशा प्रकारे तो ओरा दोन्ही हाताच्या मध्ये आपल्याला जाणवला पाहिजे. ठीक आहे. तर जसं सुरक्षा कवच जाणवते तसा ओरा सुद्धा आपल्याला आपल्या हाताने स्पर्श करून त्याला टच करता येतो. ठीक आहे. एवढंच नाही तर आपण दुसऱ्यांचा ओरा सुद्धा आपण चेक करू शकतो आपल्या हाताने त्याला स्पर्श करून. ठीक आहे. आम्ही बऱ्याच वेळेस वेगवेगळे ज्यावेळेस असं आकाशिक रिडिंग किंवा वेगळ्या गोष्टी आम्ही करतो मॉडलिटी, त्यावेळेस कधी कधी ओरा चेक करायचा असतो तर त्यांचा ओरा आपण मागवतो आणि तो ओरा आपण त्याला फील करू शकतो, चेक करू शकतो. ज्यावेळेस आपण चेहऱ्यापासून स्टार्ट करून तर अगदी त्याच्या पायापर्यंत चेक करत जातो. आणि जिथे ओरा वीक असला तिथे आपले हात जास्त जवळ जातात आणि याचा अर्थ त्या पार्ट मध्ये त्या ठिकाणशी रिलेटेड त्या व्यक्तीच्या जीवनात समस्या आहे. ठीक आहे. हे आपल्याला ओरा चेक करून लक्षात येतं. ठीक आहे. तर मग ओरा आपल्याकडे कसा मागवायचा तर अगदी सिंपल आहे. जितकी आपली धारणा ओंकार उपासनेमध्ये स्थिर होईल, सूक्ष्म होईल, तितका आपण जेही बोलू ती आज्ञा बनत जाते. ठीक आहे ना. तुम्ही नाथ संप्रदायामध्ये पाहिलं असेल तर ते काय म्हणतात, आदेश. बरोबर आहे, ऐकलं असेल तुम्ही. तर ते आदेश बोलतात. तर आपण जे बोलतो तो एक आदेश झाला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही सिंपली जरी म्हटलं की मला अमुक व्यक्तीचा ओरा चेक करायचा आहे, मला त्याचा ओरा माझ्या समोर आता पाहिजे, तर लगेच तुम्हाला फील व्हायला लागेल तुमच्या हातामध्ये त्या व्यक्तीचा ओरा.
ठीक आहे. तुम्ही मागवल्याबरोबर तो तुमच्या हातात येईल. पण तुम्हाला त्याच्या आधी तुमचं स्वतःच तुम्ही प्रोटेक्शन केलेलं असलं पाहिजे. नाहीतर त्याच्याकडे कसल्या प्रकारची निगेटिव्हिटी असली तर ती तुमच्याकडे येऊ शकते. ठीक आहे. त्या व्यक्तीकडे कसल्या प्रकारची बिमारी रोगराई असेल तर ती तुमच्याकडेही येऊ शकते. ठीक आहे. इवन कसल्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जीचा प्रकार असला तर तो तुम्हाला हिट करू शकतो. त्यामुळे प्रथम तुम्ही तुमचा सुरक्षा कवच ऍक्टिव्ह केलेलं असलं पाहिजे, सुरक्षा कवच लावलं पाहिजे. तरच आपण इतरांचा ओरा जे येतात तो चेक करायचा. ठीक आहे. अन्यथा असंच उठून चेक करायचा नाही. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. आणि मग चेक कसा करणार तर आधी स्वतःचा चेक करायला शिका. ठीक आहे. आपण मागचं जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही फील करा, चेक करा तुमचा जे सुरक्षा कवच आहे त्याला मागवा. ठीक आहे. तसंच तुम्ही स्वतःचा ओरा सुद्धा चेक करू शकता. ज्याही वेळेस आपण साधनेला बसू किंवा सुरक्षा कवच लावलेला असेल त्यानंतर तुम्ही आतून शक्तीला तुमच्या प्रार्थना करायची की मला माझा स्वतःचा ओरा चेक करायचा आहे. तर कृपया मला माझा ओरा माझ्या समोर तुम्ही प्रेझेंट करा, माझ्या समोर आला पाहिजे, मला तो फील झाला पाहिजे. आणि नंतर हातांमध्ये हळूहळू आपण त्याला फील करायला सुरुवात करायची. जसंही तुम्ही अंतरशक्तीने आदेश देणार तसा तुमचा ओरा तुमच्या हातामध्ये फील व्हायला लागेल. आणि तुम्हाला जाणवेल की तुमच्या हाताच्या मध्ये उशीसारखं काहीतरी आहे आणि तो अधिक वाढत जाईल. ठीक आहे. जेवढी तुमची साधनेची तीव्रता अधिक, जेवढी तुमची बुद्धी तुमची चेतना सूक्ष्मात गेलेली असेल तितका तुम्हाला तीव्रतेनं ती गोष्ट जाणवेल. ठीक आहे. आणि मग तुम्हाला तो ओरा हातामध्ये आला जर तुमचा असं प्रेस होत नसेल तर समजायचं स्ट्रॉंग आहे ओरा. ठीक आहे. तर स्ट्रॉंग ओरा आणि वीक ओरा या प्रकारे आपल्याला त्यातून समजू शकतो. काही व्यक्तींचा ओरा वीक असेल तर काय होतं बघा आपण असं समजायचं इथं त्याचा चेहरा आहे. चेहरा आपण चेक करणार आहोत असं समजायचं. तर चेहऱ्याचा भाग आपल्याला फील होईल. ठीक आहे. त्यानंतर गळा, त्यानंतर छाती, त्यानंतर पोट, ही आपण कल्पना करत जेव्हा जाऊ तर जर समजा त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचं बिमारी आहे, इन केस समजा त्याच्या लिव्हर मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, जेव्हा आपण त्याच्या लिव्हर पर्यंत जाऊ तर तिथे आपल्याला होल जाणवेल, तिथे थोडस आपल्याला वीक जाणवेल ओव्हरऑल. तर समजायचं त्या पार्ट मध्ये त्यांचा प्रॉब्लेम आहे, त्या संदर्भात कुठली तरी बिमारी आहे किंवा फ्युचर मध्ये येऊ शकते. ठीक आहे. कारण बिमारी शरीरामध्ये येण्याआधी ती प्रथम आपल्या ओरामध्ये येते. ठीक आहे. प्रथम ओरा वीक होतो. ओरा वीक झाला की नंतर मग ती आपल्या मनोमय कोश, त्यानंतर अन्नमय कोश, ठीक आहे, याच्यामध्ये प्रवेश करते आणि शेवटी आपल्या शरीरात रिफ्लेक्ट होते बिमारीच्या स्वरूपात. ठीक आहे. म्हणून जर येणारी बिमारी ओळखायची असेल तरी आपण ओरा चेक करून ओळखू शकतो. ठीक आहे. तर आपल्याला ते लक्षात येईल की काहीतरी फ्युचर मध्ये इथे प्रॉब्लेम निर्माण होणार. मग त्यापूर्वीच त्या चक्राशी रिलेटेड साधना करायची. काय करायची तर त्या चक्रावर मेडिटेशन करून त्याला एनर्जी द्यायची, ओमकाराची तिथे स्थापना करायची, त्याला स्ट्रॉंग करायचं. त्या ठिकाणी येणारी बिमारी जरी येणार असली ती येणार नाही. आणि जर तिचा काही प्रवेशही झाला असला तर हळूहळू आपल्या साधनेतून ती बिमारी आपण नष्ट करू शकतो. ठीक आहे. आपल्याकडे रामरक्षा स्तोत्र आहे. रामरक्षा स्तोत्रामध्ये काही गोष्टी ह्या गुप्तपणे सांगितलेल्या आहेत, पण लोकांना फक्त ते एक भजनासारखं म्हणायची सवय आहे. पण त्याच्या मागे खूप मोठं सूक्ष्म सायन्स आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये सांगितलेलं की अतिशय सूक्ष्म असे प्रकारचे ज्या बिमाऱ्या असतात, ठीक आहे, आणि ज्या दृश्य आणि अदृश्य प्रकारचे जे काही जीवाणू असतात, ठीक आहे, तर त्या सगळ्या प्रकारच्या ज्या काही रोगराई असतील तर त्या सगळ्यांना नष्ट करण्याची शक्ती त्या रामरक्ष स्तोत्रमध्ये. ठीक आहे. तर तसं जेव्हा आपण ओंकाराची साधना करतो ना तो ओंकार आपल्या त्या रक्ताच्या पेशी पेशीपर्यंत
तो इफेक्ट करतो. इतकंच नाही तर आपल्या डीएनएचं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरवर प्रभाव टाकतो ओंकार. ठीक आहे. म्हणून अतिशय ज्याला आपण म्हणतो की खूपच प्राणघातक अशा बिमाऱ्या ह्या ओंकार साधनेमुळे, ओंकाराच्या उपासनेमुळे लोकांच्या गेलेल्या आहेत, त्यातून ते बाहेर आले. तर हेही आपल्याला त्यातून साध्य करता येतं. आणि ओरा चेक करून आपल्याला लक्षात येईल की समोरच्या व्यक्तीमध्ये कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे किंवा कसल्या प्रकारची समस्या उद्भवू शकते. तर हे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. आणि ओरा कसा मागवायचा हे मी तुम्हाला सांगितलं. पण ओरा फक्त आपल्या संकल्पनेनं, आपल्या इच्छाशक्तीनं आपल्या समोर येईल. पण आपली साधना कशी असली पाहिजे, साधना आपली नियमित ओंकाराची ही कंटिन्यू ठेवा, जेणेकरून आपली जी चेतना आहे ही सूक्ष्म मध्ये प्रवेश करेल. ठीक आहे. आता आपल्या वेगवेगळ्या चक्रामधून आपली प्राण ऊर्जा जे तर सहस्रार चक्रापर्यंत नेतानी एक प्रवास आहे. त्या प्रवासाला खूप वेगवेगळ्या खूप सुंदर अभंगात सुद्धा सांगितलेलं आहे की 9 दरवाजे खिडकी एक वगैरे त्याला म्हटलेलं आहे. तर आपले 9 दरवाजे शरीराला. ठीक आहे. आता ह्या सर्व जे दरवाजे आहेत, ह्या दरवाजाच्या थ्रू चेतना आत येते आणि बाहेर जाते. ठीक आहे. आपला जन्म आईच्या उदरात कसा होतो, तर आधी शरीर बनलेलं असतं, पण जीव त्यामध्ये नंतर प्रवेश करतो. ठीक आहे. आणि जनरली असं मानलं जातं की 3-4 महिन्यात किंवा 7व्या महिन्यात त्यामध्ये जीवात्मा प्रवेश करतो. म्हणजे मॅक्झिमम त्याचं स्ट्रक्चर तयार झालेलं असतं ती शरीरामध्ये. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये जीवात्मा प्रवेश करतो असंही काही शास्त्र मानतात. ठीक आहे. तर आपला शरीरामध्ये जीव कसा आत आला. ठीक आहे. आपण कोणत्या रस्त्याने आपल्या स्वतःच्या बॉडीमध्ये प्रवेश केला. ठीक आहे. तर सहस्रार चक्र जिथे असतं ना आपलं वरती. ठीक आहे. तर इथे आपण त्याला म्हणतो ब्रह्मरंध्र. ब्रह्मरंध्र का म्हणतात त्याला. ठीक आहे. तर ब्रह्मरंध्र यासाठी म्हणतात की त्यातून ब्रह्मचेतना जी दैवी चेतना आहे त्यातून प्रवेश करते किंवा येण्या जाण्याचा तिचा रस्ता आहे. ठीक आहे. म्हणून त्याला ब्रह्मरंध्र म्हणतात. ठीक आहे. आपण आलो त्या रस्त्याने शरीरामध्ये प्रवेश केला. ठीक आहे. पण मृत्यू आपला त्या रस्त्याने होत नाही. ठीक आहे. बघा ज्या व्यक्तीचा मृत्यू जिथून त्याचे प्राण गेले तो भाग त्याचा ओपन राहील. ठीक आहे. काही जणांचा प्राण मुखामधून जातात, त्यांचं तोंड उघडं राहतं, त्यांचे डोळे उघडे राहतात. ठीक आहे. 9 दरवाजे आहेत, कोणत्याही रस्त्याने जीव जाऊ शकतो. पण खालच्या भागातून जर प्राण गेले आपले, तर अधोगतीला जीव गेलेला आहे असं समजलं जातं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे योगी सांगतात की ज्यावेळेस आपल्या मृत्यू जवळ येईल ना, तर आपले प्राण ध्यानपूर्वक त्याला आपल्याला सहस्रार चक्रापर्यंत इथे आणायचे. आज्ञाचक्र, आज्ञाचक्रामधून सहस्रार चक्रापर्यंत आपले प्राण योगी वर घेऊन येतात आणि ते ब्रह्मरंध्रातूनच प्राण सोडतात. एकदा जिथून आलो तिथून आपलं जर प्राण गेले, तर नंतर परत जन्म मरणाचा आपल्याला परत चक्कर नाहीये. ठीक आहे. मग तो योगी मुक्त होतो, सेल्फ होतो. ठीक आहे. आणि त्यानंतर असे जे योगी असतात हे सिद्ध योगी मानले जातात की ज्यांनी आपले प्राण जे येतं सहस्रार चक्रातून बाहेर सोडले. ठीक आहे. तर ही एक योगिक क्रिया आहे. ठीक आहे. आणि हा आपला जीवनाचा उद्देश आहे की आपल्याला आपले जे प्राण आहेत, आपली जी ऊर्जा ही वरच्या बाजूला उचलायची. ठीक आहे. जेवढी आपली ऊर्जा, प्राण ऊर्जा वरच्या बाजूला उन्नत उन्नत होत वरती वरती येईल, तितके तितके आपल्या जीवनामध्ये चमत्कार होतील. ठीक आहे. आपल्या जीवनामध्ये एक प्रकारची दैवी चेतना प्रगट होईल. ठीक आहे. ईश्वरी चेतना प्रगट होईल. आणि मग आपल्या जीवनामध्ये एक उल्हास, एक आनंद आणि आपल्या स्पर्श मात्राने सुद्धा लोकांची समस्या दूर होतील. तुमच्या स्पर्शाने सुद्धा लोकांचे जे आहेत तर बिमारी वगैरे जे आहेत तर त्या दूर व्हायला लागतील. तर एवढी शक्ती त्या गोष्टीमध्ये आहे. ठीक आहे. तर हे एक आपण लक्षात घ्या. तर हे मला सांगायचं होतं. ही ही जी गोष्ट आहे ही प्रत्येक योगीला, प्रत्येक साधकाला माहीत असली पाहिजे. ठीक आहे. म्हणून ओंकार उपासना करताना जसं जसं आपण तल्लीन होतो, स्वतःला विसरतो, फक्त त्या नादामध्ये आपण एकरूप होत जातो, तसं तसं आपली चेतना वरवर वरवर एक एक पायऱ्या चढायला लागते.
जोपर्यंत आपण स्वतःमध्ये अस्थिर असतो, आपल्याला सगळी जाणीव असते, बाहेरचे आवाज, बाहेरची व्यक्ती आणि आपलं मन कुठेतरी भरकटतंय, तोपर्यंत आपली चेतना जी आहे ती सूक्ष्म तत्वामध्ये प्रवेश करत नाही. ठीक आहे. तर म्हणून आपल्याला ही साधना करताना लक्ष द्यायचंय की आपण पूर्ण गोष्टी विसरायच्या आहेत. त्यामुळे डोळे बंद करण्याचा आग्रह केला जातो साधनेमध्ये, की डोळे बंद करूनच करायचे. आणि आपण सगळेजण रिकामे आपण कोणीच नाहीये, रिकामे असतो तर आपण हिमालयात कुठे जाऊन बसलो असतो. आपण काम धंदे करून सगळं करून आपण साधना करणारे साधक आहोत. तर त्यामुळे असा वेळ निवडायचा. घरीही सांगायचं की माझा हा अर्धा तास हा माझाच आहे. मी अगदी दार खिडक्या लावूनही बसलं तरी चालतं. पण ते स्वतःसाठीच तो पूर्ण वेळ असला पाहिजे. आणि पूर्णतः आपण तो वेळ साधनेलाच दिला पाहिजे, तर आपण कुठेतरी त्यामध्ये प्रगती करू शकतो. ठीक आहे. आणि माझा जो आग्रह आहे, कारण जे सगळेजण विचारतात की बा तुम्ही आकाशिक रेकॉर्ड आम्हाला डायरेक्ट शिकवा वगैरे वगैरे. काहीच फायदा होत नाही, कारण मी बघितलं माझ्या बॅचला जे 50-60 जण होते, त्यातले फक्त 10-12 व्यक्तींचं शेवटी फायनल होतं. बाकी मॅक्झिमम लोकांचं तो होऊ शकत नाही. त्याचं कारण त्यांनी मूळ साधनाच केलेली नाहीये कुणी, आणि डायरेक्ट आपण तिथे जातो. म्हणून आपण सगळ्यांसाठी, सगळ्यांना सुद्धा आपल्या जीवनात ही उन्नती करण्याचा अधिकार आहे, साधना करण्याचा अधिकार आहे. म्हणून हे मूळ आहे प्रत्येक साधकाच्या जीवनात. त्यांनी शिकायचं कुठून आहे, सुरुवात कुठून करायची, तर ती ही करायची असते. आणि त्याच्यामुळे आपण आधी सगळ्यांकडून करून घेतो, त्याशिवाय आपण पुढे प्रवेशच देत नाही. तर तर हा आपल्या जीवनातला खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे. तुम्ही काहीही बना, काही लक्ष ठेवा तुमच्या जीवनामध्ये, तुम्हाला जे बनायचं असेल ते, पण सुरुवात इथून. ठीक आहे. तर त्या सूक्ष्म तत्वामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. तर ही चेतना आपली एक एक पायरीवर चढली पाहिजे. नेक्स्ट क्लासला ज्यावेळेस आपण येऊ ना, तर त्यावेळेस तुम्ही म्हटलं पाहिजे की तुमचे एक वेगळे अनुभव आहे. पुढल्या वेळेस मला सगळ्यांनी सांगितलं पाहिजे की मी माझा ओरा चेक केला. ठीक आहे. मी अमुक माझ्या जवळच्या व्यक्तीचा ओरा मागवला, तो तुमच्याकडे आला का नाही ते सांगा. ठीक आहे. पण हे सगळं प्रॅक्टिस करण्यापूर्वी सुरक्षा कवच लावायला विसरायचं नाही. त्याच्याशिवाय हे असल्या गोष्टी करायच्या नाही. ठीक आहे. तर हे प्रकर्षाने लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सुरक्षा कवच लावण्यासाठी जो मंत्र आहे आपला, है की नाही, तर तो मंत्र 3 वेळेस घेऊनच सुरक्षा कवच लावून त्यानंतरच कुठल्याही गोष्टी करू शकता. आता काही गोष्टी आपल्या साधकांसाठी मी नेहमी सांगत असतो, त्या बाकी कुणालाही सांगत नाही. आपण अनेक ठिकाणी प्रवास करत असतो, त्यावेळेस विशेष करून जे लोक साधना करतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जीव जे असतात, तर ते अक्षरशः तुमच्या एक एक वेळ दर्शनासाठी तरसत असतात अशा साधकांच्या. ठीक आहे. आणि ते तुमच्या म्हणजे एक प्रकारे ते तुम्हाला काही त्रास देणार नाही, हॅलो. पण बोला. एक मिनिट, ते काय बोलले ते मला ऐकायला नाही आलं. पुन्हा एकदा सांगता का? प्रवास करताना काय म्हणले तुम्ही? ठीक, परत सांगतो. ज्यावेळेस आपण ऍज अ साधक ज्यावेळेस कुठेही फिरतो, ठीक आहे, तर असे काही जीव असतात जे आपल्याला फॉलो करतात. ठीक आहे. फॉलो करतात त्याच्यासाठी करतात की त्यांना मुक्ती हवी असते त्यांच्या जीवनामध्ये. ठीक आहे. पण ते कोण देऊ शकतं? ठीक आहे. तर ते फक्त एक साधक देऊ शकतो. तुम्ही रस्त्याने चाललात, त्यांना वाटतं की याचे मी फक्त चरण जरी मला यांचे स्पर्श करायला मिळाले तरीही माझं भलं होईल असा विचार करत ते तुमच्या मागोमाग फिरतील. ठीक आहे. म्हणजे ते तुम्हाला जाणवणारही नाही. ठीक आहे. पण ह्या गोष्टी सतत होतील. पण ज्यावेळेस तुम्ही साधना कराल ना, तर तुम्हाला हे जाणवायला लागेल जाईल की माझ्या इकडे कोणी आहे, इकडे कोणी आहे, असं उगेच वाटतं आपल्याला. ठीक आहे. कधी कधी जाणवतंयही. आणि जशी जशी साधना तीव्र होत जाईल, तर तुम्हाला अशा गोष्टी स्पष्टपणे जाणवत जातील. तर त्याला बिलकुल विचलित व्हायचं नाही. ठीक आहे. कारण ते अगदी नॉर्मल आणि सहज गोष्टी आहेत. कारण आपण ज्या सृष्टीमध्ये राहतो त्या सृष्टीमध्ये फक्त आपणच नाहीये. ठीक आहे. पशु पक्षी वनस्पती आपण आणि आपल्याशिवायही देहधारी आणि देह नसलेले जीव सुद्धा असतात. ठीक आहे. तर ही सगळी सृष्टी ईश्वराची सृष्टी आहे. ठीक आहे. तर जसं जसं आपण साधना करू तसं तसं ह्या सगळ्यांशी आपला एन्काउंटर होत जातो.
एक प्रकारे कुठे ना कुठेतरी आपली त्यांच्यासोबत होत चालते. तर ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं जाणवेल तरीही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं, त्यामध्ये फार इंटरेस्ट घ्यायचा नाही. ठीक आहे. तर जसंही त्यांचं भाग्य असेल तर कदाचित तुमच्या दर्शनाने सुद्धा तर त्यांचं भलं होऊन जाईल. पण आपण त्याच्यामध्ये जास्त म्हणजे इंटरफेअर करायचं नाही, त्या गोष्टीच्या नादी लागायचं नाही. ठीक आहे. तर हे एक तुम्हाला सांगणं किंवा माहीत असणं तुम्हाला आवश्यक आहे. म्हणून ह्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगतोय, जे एक साधकाला त्या माहीत असल्या पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपले जे आपण म्हणतो ना, कोणाचे आपण चरण स्पर्श करतो, आई वडिलांचे गुरूंचे करायलाच पाहिजे. ठीक आहे. पण आपण ज्यावेळेस कोणाचे चरण स्पर्श करतो याचा अर्थ आपण त्याची जी एनर्जी, ठीक आहे, किंवा आपली एनर्जी त्यांना समर्पित करतो. ठीक आहे. तर जर तुमची जशी जशी साधना वाढत जाईल, जर तुमचे कोणी चरण स्पर्श केले, तर त्या व्यक्तीचा भूत भविष्य वर्तमान काळ हा तुमच्या दृष्टी समोरून चालला जातो. ठीक आहे. तर हे एक गोष्ट, पण ही कधी होईल, जसं जसं तुमची साधना वाढत जाईल. ठीक आहे. त्यानंतर हे तुम्हाला अनुभव येत जातील की कोणी व्यक्ती तुमच्या समोर आलाय, तुमचे चरण स्पर्श करतोय, तर तुम्हाला उगाचच वाटेल की हा मला याचा या गोष्टी कळल्या आहेत, आणि ते वास्तविक असतात. ठीक आहे. तर ह्या गोष्टी होत असतात. तर हेही एक साधकाला माहित असलं पाहिजे, कोणालाही चरण स्पर्श उगाचच करू द्यायचे नाही. ठीक आहे. आणि आपणही फक्त श्रेष्ठ व्यक्तींचेच चरण स्पर्श करायचे. हात आपण जोडू शकतो कुणाला, ठीक आहे, ती आपली नम्रता आहे, तो आपला संस्कार आहे. ठीक आहे. तर आपण हात जोडून सगळ्यांना विनय करू शकतो. ठीक आहे. पण कुठल्याही खालच्या प्रकारच्या नीच प्रकारच्या व्यक्तींचे आपण चरण स्पर्श नाही करायचे, कारण आपण खूप मोठ्या प्रकारची साधना करतोय. ठीक आहे. एक प्रकारे आपण ईश्वरी शक्तीला आपल्यामध्ये धारण करतोय. तर त्यावेळेस ते आपला एक प्रकारे जिम्मेदारी असते की आपण ती पवित्रता आपल्या शरीराची ठेवली पाहिजे, आणि समोरच्या व्यक्तीला ओळखून शक्यतो फक्त नमस्कार आपण करायचा. चरण स्पर्श आपण गुरुचे करू शकतो, आई वडिलांचेही करू शकतो, यामध्ये काहीच हे नाही, आणि ईश्वराची करू शकतो. ठीक आहे. तर हा पॉइंट पण मला वाटतं बाकीच्यांना आवाज येतोय का, सगळ्यांना येत असेल तर थंब दाखवा फक्त. हो. हा, ओके. ओके, ठीक आहे. तर हे पॉइंट खूप महत्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, आपले जे हात असतात, हे आपले हात हे ऊर्जाचे वाहक आहे. ठीक आहे. ऊर्जेचे वाहक आहे. तर आपल्या हाता थ्रू, ठीक आहे, आपण जर कोणाला आशीर्वाद देतोय, तर आपण आपली ऊर्जा तिथे खर्च करतोय. ठीक आहे. समोरच्याला आपण आशीर्वाद देतोय, तर आपण आपली ऊर्जा खर्च करतोय. तर त्यामुळे विनाकारण जे आहे, तर कोणालाही उगाचच आशीर्वाद देत सुटायचं नाहीये. ठीक आहे. आपण सगळ्यांना नमस्कार करू शकतो फक्त. हा, आपल्या घरचे जे असतात ना, आपल्यापेक्षा छोटे, त्यांना हक्क आहे दर्शन घेण्याचा, आपल्याला हक्क आहे त्यांना आशीर्वाद देण्याचा, ती एक वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे. पण एक आध्यात्मिक व्यक्ती म्हणून, एक साधक म्हणून ही गोष्ट थोडीशी आपण पाळली पाहिजे, सांभाळली पाहिजे. आणि ज्याही वेळेस आपण साधना करतो, तर त्यावेळेस प्रॉपरली हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपले कोणी पाय पडणार नाही, दर्शन घेणार नाही. ठीक आहे. किंवा आपण कुणाचे दर्शन घेणार नाही जोपर्यंत आपली साधना चालू आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी सगळ्यांनीही लक्षात ठेवायच्या आहेत, आणि साधनेमध्ये यांचं खूप महत्व आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे, जर तुमचं मन स्थिर होत नसेल साधनेमध्ये, विचार वारंवार मध्ये येत असते, तर तुम्ही पंचमुखी रुद्राक्ष घालू शकता. त्यामुळे तुमचे विचार जे आहेत तर ते स्थिर होण्याला मदत होऊ शकते. ठीक आहे. तर तो पंचमुखी रुद्राक्ष हा काय करतो, तर आपलं मानसिक स्थैर्य आपल्यामध्ये आणतो. ठीक आहे. आपण बघा बऱ्याच वेळेस प्रवासामध्ये जातो, आणि जर आपण एखाद्या पाहुण्यांच्या घरी गेलो तर तिकडे आपल्याला लवकर झोप येत नाही, कारण आपण म्हणतो जागा बदलली, मला आता झोप येणार नाही, वगैरे वगैरे. तर ज्यावेळेस अशी सिच्युएशन चेंज होते, वातावरण चेंज होतं, तरीही आपल्या एनर्जीला बॅलन्स करण्याचं काम तो रुद्राक्ष करतो. ठीक आहे. त्यामध्ये इतकी पॉवर असते.
त्याच्यामुळे पंचमुखी रुद्राक्ष हा संसारी व्यक्ती घालू शकतो. ठीक आहे. म्हणून उगाच आपले दुसरे रुद्राक्ष घालण्यापूर्वी विचार करावा लागतो, एक मुखी, तीन मुखी वगैरे. ठीक आहे. पण पंचमुखी रुद्राक्ष प्रत्येक व्यक्ती घालू शकते, स्त्री पुरुष, आणि कोणत्याही परिस्थितीत आपण त्याला गळ्यात ठेवू शकतो. ठीक आहे. तर तो एक सिंगल असला तर खूप चांगला, आपल्या गळ्यामध्ये एक असला पाहिजे साधकाचा, जेणेकरून आपल्याला एक प्रकारे लिफ्ट मिळते थोडी. ठीक आहे. साधनेमध्ये सुद्धा. तर हा एक त्याचा आपल्याला फायदा आहे. ठीक आहे. तर ही एक गोष्ट जी आहे, तर हे आपण लक्षात ठेवायची आहे. दुसरं असं आहे की आता साधना पुढची ज्यावेळेस आपला क्लास राहील, शक्यतो मे बी आपण संडेला घेऊ. तर त्या दिवशी आपण दुसरा शक्तिपात घेणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपण शक्तिपात घेणार आहे, तो खूप महत्वाचा क्लास आपला रविवारी असणार आहे. ठीक आहे. तर रविवारी थोडस प्रिपेअर होऊन या. ठीक आहे. जे आपण साधना करतो, तर प्रिपेअर मीन्स काय, तर थोडस स्वच्छ व्यवस्थित बसा. त्या दिवशी आपल्याला नेक्स्ट लेवलची एनर्जी अजून मिळेल. ठीक आहे. जेणेकरून आपल्या साधनेमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात एक लिफ्ट त्यातून मिळून जाईल. आपण एक शक्तिपात घेणार आहोत, आणि त्या शक्तिपात नंतर आपण एक जसं ओंकार उपासना आपण घेतोय, तशा अनेक प्रकारच्या ज्या गुप्त शक्ती आहेत आपल्या प्रत्येक शरीरामध्ये वेगवेगळ्या पॉइंटवर, त्याचीही माहिती त्या दिवशी मी देणार आहे. आणि त्याची एक थोडीशी साधना सुद्धा आपण त्या दिवशी करून घेणार आहे. त्यामुळे तो खूप महत्वाचा असा आपला क्लास असणार आहे रविवारचा. ठीक आहे. तर रविवारी तो शक्तिपात असेल, त्या दिवशी सगळेजण आवर्जून राहा. तर मला हे काही महत्वाचे पॉइंट एक साधक म्हणून सगळ्यांना माहीत असले पाहिजे, तर ते तुम्हाला मी सांगितले. यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही वन बाय वन विचारा. आपण क्वेश्चन आन्सर घेऊ, एक 10 मिनिटं राहिलेले, आणि नंतर क्लास संपवू. सर मला हे म्हणायचं होतं की मी जेव्हा एकटी साधना करते ना, हे म्हणूनच नाही वगैरे दुसरं माझं जप वगैरे, तर मला आता तसं झालंय की मला भीती वाटायला लागली. म्हणजे एक हम्म. नको कशाची वाटायला भीती? लागली. भीती कशाची? तर भीती म्हणजे मला काय वाटतंय अनामिक ना, भीती. मला जे म्हणजे मला काहीतरी जाणवण्याची भीती वाटते. हम्म. म्हणजे काय काय मला लक्षात नाही आलं, जाणून. अं, मला सांगता नाही येते, पण एक जसं की मी पारायण वगैरे करायचे ना, हा, तुम्ही बोलला मला होता असं ते. वाटतं की हा हा हा, तुम्ही बोलला होता ते एकदा मला, है ना. मी त्यावेळेसही हम्म. जे तुम्हाला तुम्ही सांगितलं होतं. आता सांगितलं हम्म. की ह्या जगात समजा सिक्युरिटीसाठीच तुम्ही बोललो होते तुम्ही त्या मंत्राबद्दल, पण तो मंत्र लावायला सुद्धा मी घाबरले. म्हणजे लावलाच नाही मी तो मंत्राचा उच्चार केला नाही. हम्म. हा, आता जो आपण कवच लावायला सांगतोय, तो करताय का तुम्ही? ओम बलाय काय? कवचाय. ओम बलाय कवचाय. ओम. ठीक आहे. हा हा. मंत्र बोलून तुम्ही कवच लावता का? नाही लावत. तो लावायला पाहिजे. ठीक आहे. त्यामध्ये भिण्याचं काय कारण आहे? उलट तुम्हाला भीती राहत नाही ते कवच लावल्यानंतर, है ना. हम्म. आणि ही भीती आहे ना, ही आतून निघून जाऊ द्या. ठीक आहे. आपल्या आतमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या बाहेर निघून जातात साधनेच्या काळामध्ये. काय असतं, आपल्या आतमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे असा त्रास होतो साधकाला सुरुवातीला. ठीक आहे. आपल्या हम्म. आतमधल्या काही गोष्टी बाहेर निघत असतात. काही जणांना कमालीचं डोकं दुखतं, काही जणांना वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतात. पण त्या सगळ्या गोष्टी आपल्या आतमधून निघून जात असतात. ठीक आहे. तर त्यामुळे त्याला घाबरण्याचं कारण आहे, भीती येऊ द्या. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे, तर भीती असेल, एन्झायटी असेल, काही वेगवेगळ्या प्रकारचे ताण तणाव, शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेन निर्माण व्हायला लागतात. ते होऊ द्या, ते सगळं निघून जाऊ द्या, ते निघून जाईल साधनेच्या मधून बाहेर निघून जाते. तर त्याच्यामुळे त्याला भिण्याचं कारण नाही, साधना चालू ठेवायची.
सुरक्षा कवच लावायचं आणि साधना कंटिन्यू करायची. कुठलीही भीती नाही. ठीक आहे. जोपर्यंत आपण ज्या दिवशी ओंकार उपासना सुरू केली आणि जितके व्यक्ती इथे जॉईन झालेत, सगळ्यांना सुरक्षा आहे, सगळ्यांना डिव्हाइन एनर्जीचं प्रोटेक्शन आहे. हे मंत्राने आहे आणि आमच्या थ्रू इथून सुद्धा सगळ्यांना प्रोटेक्ट केलेलं आहे जोपर्यंत साधना चालू आहे. हम्म, ठीक आहे. तर बिलकुल भिण्याचं कारण नाही. ठीक आहे. हम्म. हा, चालेल. हा, बोला. डॉक्टर अनुज. हं. सर, तो मंत्र दिला आहे तुम्ही, ओम बलाय कवचाय हुम, यामुळे आपला ऑरा लॉक होतो का? ओरा ओरा नाही, आपल्या भोवती सुरक्षा कवच निर्माण होतं. ओरा लॉक होतो हे बरोबर आहे. ओरा लॉक होतो इट मीन्स की त्यामध्ये कुणीही प्रवेश करू शकत नाही. ठीक आहे. आपला ओरा एक प्रकारे, आणि ओरा लॉक करायचा असेल तुम्हाला, ठीक आहे, ती एक डिफरंट गोष्ट आहे. जर तुम्ही बाहेर चालले, ऑफिसला चालले किंवा कुठे जायचंय आणि तुम्हाला तुमचा ओरा लॉक करायचा असेल, तर सिंपल प्रोसेस आहे. क्रॉस करायचं, लॉक 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 3 वेळेस म्हणायचं, ओरा लॉक होतो. ठीक आहे. मग त्यामध्ये कुणीही कोणतीही व्यक्ती किंवा कुठल्याही प्रकारची एंटिटी प्रवेश करू शकत नाही. ठीक. मग हा जो मंत्र आहे, तो आपण एखाद्या निगेटिव्ह जागेवरून जात असू, ठीक आहे, किंवा निगेटिव्ह ठिकाणावरून जात असू, हम्म. तर त्यावेळेस तो आपण उच्चारला तर चांगलं असेल का? बिलकुल बिलकुल लावायचा. जर तुम्हाला असं वाटतंय की आपण अशा ठिकाणून जातोय जिथे याची गरज आहे, तर हं, स्वतःला प्रोटेक्शन लावून, ठीक आहे, हं. क्रॉस करून व्यवस्थित 3 वेळेस बोलून कवच निर्माण करून घ्यायचं आणि मग तुम्ही तिथून प्रवास करायचा. बरं, पण मग सपोज सर आपल्या बरोबर अनेक जण आहेत, आपण त्यावेळेस ही पोझिशन नाही घेऊ शकत, मग फक्त इंटेन्शन देऊन 3 वेळेस मंत्र मनात म्हटल्यानंतरही फायदा होतो का? हा, ठीक आहे ना. तुम्हाला असं म्हणजे पोझिशन नाही घेता येते, ठीक आहे, त्यावेळेस हं? तर तुम्ही माइंड मनातल्या मनात बोलूनही निर्माण करू शकता. ठीक आहे. हे काय हं. असतं, ज्यावेळेस आपण साधनेला बसतो ना त्यावेळेस मात्र हे करायचंच. ठीक आहे. हो, ते पण करते. अदरवाईज आपण प्रवासात आहोत किंवा आपण बरेच लोकांसोबत प्रवास करतो आहोत, अशा वेळेस किंवा विचित्र वाटतं थोडस बाहेर, तर त्यावेळेस आपण मनातल्या मनात बोलूनही ही गोष्ट क्रिएट करू शकतो. त्यामध्ये काही नाही, कारण आता तो एकदा क्रिएट झाला, तुम्ही नुसतं बोललं की तो क्रिएट होतो. ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्ही तसंही करू शकता. आणि पुढच्या क्लासला आपण अजूनही काही गोष्टी अजून ऍडव्हान्स सांगणार आहे यामध्ये, ज्या मी आज नाही सांगितल्यात. वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जीला कसं हँडल करायचं, त्यासाठी काय प्रत्येक ते सगळं आपण पुढच्या क्लासमध्ये घेणार आहोत. चालेल हम्म. सर. ओके, थँक्यू सर. ठीक आहे. अजून कोणाचं काय आहे का? सर आपण ते ओम बलाय. दुसऱ्यांचा ओरा. हा, बोला ना. हा, सुनायला मी बोलू. बोलू का? हा. हा, बोला. तुम्ही जे सांगितलं ना, आपण दुसऱ्यांचा ओरा मागायचा, चेक करायचा आणि मग तो परत रिटर्न त्यांना सेंड करायचा का? काय नाही, करायचं काही असतं? काही आवश्यकता नाही सेंड करायला. म्हणजे तो काही तुमच्याकडे मागून नाही घेतला तुम्ही हमेशासाठी. तो तुम्हाला ऍक्सेस अच्छा. मिळतो. तुम्ही फक्त चेक करू शकता त्याला, तो तुमच्याकडे नाही येत. ठीक आहे. तेवढ्या अच्छा. वेळेपुरता आपल्याला त्याचा ऍक्सेस मिळतो. ठीक आहे. फक्त तुम्ही हम्म. चेक करायचं आहे. जर तुम्हाला त्या व्यक्तीचा ओरा चेक करायचा, तुम्हाला असं वाटतंय समोरचा व्यक्ती वीक आहे, काही प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये, तो जर तुम्हाला सांगतोय, तुम्ही जर चेक करायची तुमची इच्छा असेल तर तुम्ही चेक करा. म्हणजे तुम्हाला क्लिअरली कळेल की याचा ओरा वीक आहे का. स्ट्रॉंग असला तर थोडे हात आतमध्ये येत नाहीत जास्त आपल्या अशी जवळ, हम्म. स्ट्रॉंग ओरा असला तर, है ना. खूप जवळ जवळ येत आहेत काही ठिकाणी चेहऱ्यापाशी, असं आपण कल्पना करायची डोळे बंद करून, मी त्याचा चेहरा चेक करतोय, मी त्याचा आता गळा चेक करतोय, छाती चेक करतोय, पोट चेक करतोय. त्यावेळेस आपल्याला जर समजा तिच्या पोटामध्ये काही विकार आहे, तर तुमचे हात जवळ येतील जास्त, समजायचं तिथे प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तेवढ्या हम्म. भागामध्ये परत तुम्ही खाली गेलात तर परत हात दूर दूर जातील तुमचे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करा. जसं जसं प्रॅक्टिस करणार तुम्हाला अजून क्लिअरली ते जाणवायला लागेल. ठीक आहे. जाणवतं. हा, आणि आणि तो घराची network- वगैरे ऑरा जे बोला.
घराची किंवा कुठल्या वस्तूची ऑरा चेक करायची असते तेव्हा पण सेमच प्रोसेस असते का? हा, तुम्ही म्हणजे ही जी प्रोसेस मी तुम्हाला सांगतो ही फक्त साधक करू शकतो. बाहेर जे ओरा चेक हा. करतात ना त्यांना वेगळे रस्ते आहेत ओरा चेक करायचे. ठीक आहे. काही जण हम्म. इन्स्ट्रुमेंट पण वापरतात. पण मी तुम्हाला हो. अतिशय म्हणजे हा जो आहे हा फक्त साधकाला करता येऊ शकते, दुसऱ्यांना जमत नाही या गोष्टी. ठीक आहे. तर तुम्ही साधना हम्म. करताय की तुम्हाला फक्त हे तुम्ही करू शकाल. ठीक आहे ह्या गोष्टी. तर अशा प्रकारे तुम्ही घराचंही चेक करू शकता, वास्तूचं कोणतंही ओरा चेक करू शकता, प्राण्यांचाही करू शकता, वनस्पतीचाही. ज्याला ज्याला ओरा आहे त्या प्रत्येक गोष्टीचा ओरा तुम्हाला चेक करता येतो. फक्त प्रोटेक्शन करूनच करायचं हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हा हा, मी काय म्हणत होते, साधनेच्या वेळेस फक्त ते ओम बलाय कवचाय हुम हा मंत्र बोलायचा आणि इतर वेळी लॉक लॉक लॉक. हा, म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल लॉक करायचं असेल तर ठीक आहे. जर तुम्ही समजा असं समजा की तुम्ही लग्न समारंभात चाललेले, एक एक्झाम्पल घ्या, किंवा अशा ठिकाणी चाललेले तुम्हाला वाटतंय की बा आपला ओरा सुरक्षित असला पाहिजे. ठीक आहे. किंवा आपला तर त्यावेळेस तुम्ही त्याला लॉक करू शकता, 3 वेळेस लॉक 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 म्हणून तुमचा ओरा लॉक करू शकता, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलीही एंटिटी प्रवेश करू शकत नाही. ठीक आहे. आलं लक्षात? ठीक आहे. आणि दुसरी कोणती एनर्जी, समजा नेमकं काय ओरा बिघडला म्हणजे नेमकं काय होणार बा असं? ओरा बिघडत नाही, वीक झाला म्हटलं है ना. ओरा जर हम्म, समजा वीक असेल, कोणाचा कमजोर आहे, इट मीन्स की त्या व्यक्तीमध्ये जे आहे तर कुठले न कुठले तरी प्रॉब्लेम त्याच्या लाईफ मध्ये आहेत. ठीक आहे. हे तुम्ही समजून चला. त्याचा ओरा वीक आहे तर त्याला एकतर फिजिकल इश्यू आहे, कुठली बिमारी आहे, ठीक आहे, किंवा आर्थिक इश्यू आहे, त्याच्या संसारामध्ये काहीतरी डिफिकल्टी चालू आहे. ठीक आहे. जसं जशी तुमची साधना होत जाईल ना, मी तुम्हाला अजून एक एक स्टेप अजून डीप मध्ये सांगत चालणार आहे. कारण आज मी सगळा भार तुमच्यावर देऊ शकत नाही सगळ्या गोष्टीचा. पण नंतर नंतर तुम्हाला समजत चालेल, मी एक एक गोष्टी प्रत्येक क्लासमध्ये क्लिअर करत चालेल. जर तुम्हाला त्याचं मूलाधार चक्रामध्ये वीक वाटला तर समजून चला पती पत्नीच्या याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. त्यांच्या संसारामध्ये किंवा आर्थिक याच्यात अडचण असेल तरी तिथे म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. ठीक आहे. जे आपण जाणू शकतो. आता सध्या फक्त तुम्ही ओराचं चेक करायला शिका, है ना. प्रथम तुमच्याकडे ओरा येतोय का, ठीक आहे नाही, हे महत्वाचं आहे. तो ओरा आला पाहिजे, तो चेक करता आला पाहिजे. त्यानंतर त्याची मिनिंग, त्याच्यानंतर ते चेक कसं करायचं, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला उलगडत जातील. आता एक गोष्ट आपण सध्या शिकायची फक्त, की जिथे त्याचा ओरा वीक वाटला, जर हात जास्त जवळ यायले, तो भाग त्याचा वीक आहे, इट मीन्स तिथे एकतर काही शारीरिक बिमारी आहे किंवा त्या ठिकाणशी रिलेटेड जे चक्र आहे ते वीक आहे. आणि मग ते चक्र जर वीक असेल तर त्याशी रिलेटेड समस्या तुमच्या जीवनात आहेत. आलं लक्षात? हा, आता हे पण कसं सर करायचं आम्ही आजकाल असं? म्हणजे हा, आजकाल बोला. आता सगळ्यांचे सगळे चक्र हे असतात ना. सगळ्या जणांचे सगळे चक्र वीक असतात असं म्हणायचे का? हा, आजकाल म्हणजे सगळेजण स्ट्रेस मध्येच असतात त्याच्यामुळे चक्र असे वीकच असतात ना ऑलमोस्ट. हा हा हा, बरोबर आहे ना. मी काय म्हणतो, तुम्ही ज्यावेळेस ओरा चेक कराल ना, हार्डली याच्यावर जास्त कोणी जात नाही. म्हणजे सामान्य व्यक्तीचं ज्यावेळेस आपण चेक करतो हा, खूप वीक असतो व्यक्ती, म्हणजे त्याचा ओरा वीक असतो. हे की नाही. कारण त्याच्या ते तुम्ही म्हणता ट्रेस आहेत, अनेक समस्या आहेत, आजचा काळच तसा आहे. ठीक आहे. त्याला आपल्या शास्त्रीय भाषेमध्ये सगळे कलियुग कलियुग म्हणतात, पण ते बरोबर आहे की युग असं आहे की एकदम फास्ट युग आहे, रोज बदलणार आहे. कारण पहिल्यासारखी स्थिरता नाहीये, शांती नाहीये. जर कोणाचे 1990च्या पूर्वीचा जन्म असेल त्यांना जुना काळ माहिती आहे. शांत सायलेंट लोक होते, है की नाही. एक शांत प्रकारची एक समाज व्यवस्था होती. त्यात खूप काही उलाढाल त्यावेळेस होत नव्हत्या. आता एक एक तासाला उलाढाल चालू आहे, है की नाही, समाजात होते, देशांमध्ये. आणि म्हणजे एक फास्ट युग आहे, त्यामुळे कोणीही स्थिर असणं खूप मुश्किल आहे, है ना. त्यामुळे ओरा वीक असणं, त्यांचे सगळे हे चक्र इम्बॅलन्स असणे साहजिक आहे. 嗯
आता ह्यावेळेस म्हणजे आम्ही होमवर्क काय करायचं आहे, आम्ही आमचा होरा चेक करायचा आहे का? स्वतःचा मागवायचा ओढा. ठीक आहे. मी तुम्हाला आधी जसं एक्सप्लेन केलंय की ओरा स्वतःचा मागून तो चेक करायचा प्रयत्न करायचा. आपल्या हातात आपल्याला स्पर्श झाला पाहिजे. ठीक आहे. जाणवलं पाहिजे, त्याची प्रॅक्टिस करायची आधी स्वतःचा ओरा चेक करण्याची. कसा करणार? हम्म. डोळे बंद करायचे, प्रेयर करायची तुमच्या अंतरात, मला माझा ओरा चेक करायचा आहे. आणि त्यानंतर अ, चेहऱ्यापासून सुरुवात करायची. चेहऱ्यापासून म्हणजे हात इकडे इकडे नाही न्यायचे आपल्याला. आपण जिथे आहोत तिथेच. ठीक आहे. इथे आता मी माझा चेहरा चेक करतोय. तुम्ही फक्त ती कल्पना करायची आता चेहरा आहे, थोडा खाली आला ही मान आहे. ठीक आहे. असं चेक करत चालायचं. ते एकदा जाणवायला लागलं की तुम्हाला जाणवेल कुठे हात दूर जातील, कुठे थोडे जवळ येतील. ठीक आहे. तर ते तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिस केली की तुम्हाला लक्षात यायला लागेल, तुमच्या हातामध्ये तो ओरा जाणवायला लागेल. आधी स्वतःच करा. ठीक आहे. ही प्रॅक्टिस करायची तुम्हाला, स्वतःचा ओरा मागवायचा. आणि स्वतःचा एकदा यायला लागला, चेक व्हायला लागला चांगल्या प्रकारे, मग तुम्ही जवळचे घरातले मेंबर किंवा मित्र मैत्रिणी यांचा ओरा पण चेक करू शकता. पण मी परत सांगेल की प्रोटेक्शन, सुरक्षा कवच लावल्याशिवाय चेक करू नका. ठीक आहे. आणि कोण देखत म्हणजे असं सगळेजण फॅमिली, आता घर कसं छोटंच आहे आमचं, सेपरेट रूम नाहीये, तर मग आजूबाजूला कोणी असताना केलं तरी जमतं का? तो तुमचा प्रश्न आहे, त्याच्यात काही म्हणजे वेगळं होणार नाही. तुम्ही मागवला हम्म. की तो येणारच आहे तुमच्याजवळ, तुमच्या हातामध्ये. ठीक आहे. फक्त तुम्ही असं असं करताय म्हणजे लोक तुम्हाला भिले नाही पाहिजे, फक्त हे घरात बसून काय करू आहे, ठीक आहे. तर त्याच्यामुळे तेच फक्त थोडं लक्ष ठेवायचं. त्यांना हे कोणते क्लास करते हम्म. इथं बंद बंद करा म्हणून, क्लास काहीतरी करू राहिले आता. हो. ठीक आहे. ठीक आहे, चालतंय. दुसरं कोणाचं काय आहे का? ठीक आहे. सगळे पॉइंट आपण लक्षात ठेवा. त्याला अभ्यास करायचा. ह्या 2-3 दिवसामध्ये संडे पर्यंत चांगला अभ्यास करा. रविवारी आपण 21 जणांना परत विचारू की जमलंय काय सगळ्या गोष्टी. आणि मग त्याच्यामध्ये काही अडचण आली असेल तर त्या दिवशी आपण त्या सॉल्व्ह करू. ठीक आहे. रविवारी आम्ही पुण्याला जाणार आहे, त्याच्यामुळं आता तिथं काय माहित होता का नाही माझा क्लास, तिथं ठीक आहे. पाहून पण येतो. रेकॉर्डिंग भेटेल तुम्हाला. ठीक आहे. रेकॉर्डिंग आपण आपलं ते. मी प्रयत्न करेन क्लास करण्याचा, कारण की तुम्ही मला शक्तिपात म्हणले ना तुम्ही, हम्म, हम्म. ते ते अनुभव जे म्हणजे प्रत्येक क्लास मध्ये असतो तो रेकॉर्डिंग मध्ये नसतो. हा, ते तर आहे. तरी पण जर इन केस तुमचं नाही झालं त्यावेळेस, ठीक आहे, तर तो शक्तिपातचा व्हिडिओ एखाद्या दिवशी शांततेनं बसून तो परत तो क्लास करा. ठीक आहे. आणि हम्म. तो शक्तिपात घेऊन टाका, जर त्या म्हणजे रविवारी नाही झालं तर. ठीक आहे. ठीक आहे. ओके. तर सर्वांचे ओके, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.